तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हवेचा आवाज जास्त असल्यामुळं मला या व्हिडिओचं इंट्रोडक्शन असं बॅकग्राऊंड व्हॉईसमध्ये करावं लागतं. त्यासाठी मी खूप क्षमाप्रार्थी आहे. तर चला या व्हिडिओकडे वळूया आपण. तर आम्ही निघालेलो सिंहगडाकडे. तर मी इथे आल्यापासून हा माझा पहिला कुठला तरी प्लेस विजिट होता आणि मी खूप एक्सायटेड होते. तिथे जाण्या अगोदर आम्हाला लागला हा कासरसाईड डॅम. मला पाणी खूप आवडतं. या पाण्याला बघून तर मला इतका आनंद झालेला की जसं काही तिथंच थांबू. पण पुढची आणखीन वाटचाल होतीच. पण वाटलं नव्हतं की पुढची वाटचाल इतकी सुंदर राहील. जेव्हा ते सिंहगडाच्या पायथ्याशी आले, तो व्ह्यू मला इतका आवडला. पण समजलं की पुढे तर याच्यापेक्षा खूप सुंदर सुंदर व्ह्यू. जेव्हा चालायला सुरुवात केली, जेव्हा गडाचा पहिला दरवाजा लागला, पुणे दरवाजा, त्या एंट्री करताना ना अशा अंगाला शहारे यायला लागले. पूर्ण इतिहास, आपल्या तानाजी मालुसरे ज्यांनी इथे त्यांचं बलिदान दिला महाराजांसाठी, इथे जो हा गड जिंकला गेला पण आपला सिंह गेला, ते सर्व इतिहास असं जणू माझ्या डोळ्यासमोर रचत होता परत एकदा. इथल्या भिंती जणू प्रत्येक इतिहास मला सांगत होत्या. प्रत्येक गोष्ट, इथलं प्रत्येक दगड ना दगड असं वाटत होतं जणू काही जिवंत आहे, जणू माझ्याशी बोलतो आहे. आणि ही आपल्या तानाजी मालुसरेंची समाधी. इथे खूप सारा गोंधळ होता, खूप सारी किलबिल होती, पण तेवढ्या किलबिलाटमध्ये एवढी शांतता वाटत होती. हे मावळ्यांचे जे प्रतिमा लावलेले होत्या आणि सगळ्यात मला ही गोष्ट आवडली की या भिंतीवरती हे जे कोरीव काम केलं गेलं आहे, असं जणू असं भासत होतं की सगळं जिवंत आहे. हे सगळं डोळ्यांसमोर होते. एका क्षणानंतर माझ्या डोळ्याला पाणी आलं जेव्हा आम्ही थोडंसं पुढे गेलो. तिथून ही जे सह्याद्रीच्या रांगा दिसत होत्या, बापरे, माझं कंप्लीट मी तिथं माझं 1 तास घालवला आहे. ह्या प्लेसवरनं मला अजिबात येऊ वाटत नव्हतं. त्याच्यानंतर मी तिथला सनसेट, तिथले हे डोंगर जे धुके पडत होते, खरंच आपल्या गडकिल्ल्यांवरती ना खूप इतिहास आहे. पण एक गोष्ट, इथला जो हा फालतूपणा आहे जे आजकालच्या जनरेशननी तिथे करून ठेवला आहे. म्हणजे महाराजांनी कधीही स्वतःच्या किल्ल्यांना स्वतःचं नाव दिलेलं नाही आहे, पण इथं येऊन लोक हे काय करतात, किल्ले दगडं आतापर्यंत भिंतींवरती चालू होतं, अक्षरशः झाडांवरती सुद्धा यांचा असला घाणेरडेपणा दिसला. वाईट वाटलं मनाशी. मग परत नंतर तिथे आम्ही पाहिला अमृतेश्वर मंदिर, कोंडाणेश्वर मंदिर आणि कल्याण दरवाजा, जिथून आपल्या मावळ्यांनी प्रवेश केला होता. पण याच्या पाठीमागच्या बाजूनेच तानाजी मालुसरेंनी रस्त्याने गड चढला होता. अक्षरशः हा इतिहास जेव्हा मला तिथले काका सांगत होते ना, माझ्या डोळ्याला पाणी येत होतं. आणि इथला हा सूर्यास्त पाहून जणू सूर्यसुद्धा आपला भगवा झेंडा फडकवत होता. असं वाटत होतं की तो सुद्धा त्या युद्धाचा, त्या गोष्टींचा साक्षी होता. एवढ्या सगळ्या गोष्टी अनुभवून आम्ही परतीला निघालो. खूप साऱ्या गोष्टी मिस झाल्यात, पण मी ते आता फोटोज टाकते की इथे काय काय बघायचं आहे किंवा काय काय बघितलं आहे. हा नकाशांचा जो मी फोटो काढला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. आणि नक्कीच प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट कुठे विजिट करू मी पुण्यामध्ये.